नमस्कार, मी सिद्धार्थ लष्करे आणि तुम्ही पाहत आहात क्रांती न्यूज। कानपूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। ITBPच्या एका जवानाने थेट आपल्या आईचा कापलेला हात घेऊन पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार जवान विकास सिंह यांनी त्यांच्या आई निर्मला देवी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले। चुकीचे इंजेक्शन आणि चुकीच्या पद्धतीने विगो लावल्याचा गंभीर आरोप केला आहे। यामुळे त्यांच्या हाताला संसर्ग झाला आणि तो इतका वाढला की अखेर डॉक्टरांना त्यांचा हात कापण्याचा निर्णय घ्यावा लागला। त्यानंतर त्यांना पारस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, जिथे त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत। न्याय मिळावा म्हणून जवान विकास सिंह गेल्या 3 दिवसापासून आईचा कापलेला हात थर्माकोलच्या पेटीत ठेवून पोलीस ठाणे आणि आयुक्त कार्यालयाच्या फेऱ्या मारत असल्याचा आरोप आहे। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळून आली आहे। प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी विशेष वैद्यकीय मंडळ स्थापन करून चौकशीचे आदेश दिले आहेत। आता प्रश्न असा आहे की या प्रकरणात नेमकी चूक कुणाची? रुग्णालय प्रशासन जबाबदार का? आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी सिद्धार्थ लष्करे, क्रांती न्यूज।